की आम्हाला मागणी चांगली भेटते, जे आम्हाला पुरत नव्हता आज व्यवसाय, त्याच्यामुळे दर वाढून मिळाल्यामुळे आम्हाला चांगला त्याचा दर भेटतो पण आहे आणि ग्राहकांचा प्रतिसाद पण चांगला आहे. आमचं काय म्हणणं नाही, सरकार चांगलंच आहे. जर सरकार चांगलं नसतं तर आज FTA ची कारवाई कुठेही होत नव्हती. याच्या आधी काही FTA नव्हती का? याच्या आधी किंवा आपण जे म्हणतो तुकाराम मुंढे साहेब नव्हते का? नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कामगार चौक परिसरातील लक्ष्मी दूध डेअरी येथे आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान दुकानातील विविध दुग्धजन्य तसेच इतर खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान अधिकाऱ्यांनी दूध, तूप, पनीर, दही, मिठाई तसेच दुधापासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांची तपासणी केली. यासोबतच खाद्यपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक, स्वच्छता, आवश्यक परवाने आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून संबंधित व्यावसायिकांकडे विविध बाबींवर चौकशी सुरू असून आवश्यक त्या प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तपासणी दरम्यान कोणतेही निष्कर्ष किंवा कारवाईबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या तपासणी मागील उद्देश ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नाही की आहे याची खात्री करणे हा असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात संबंधित विभागाकडून अधिकृत अहवाल आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची जबाबदारी असून दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. नमस्कार, मुंबई आउटलुक चॅनलमध्ये आपलं सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी विवेक चौधरी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार चौकामध्ये आज आलेलो आहोत. आज जाणून घेऊया दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं या FDAच्या जे आयुक्त आहेत माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी ज्या ठिकठिकाणी महाराष्ट्रभर कारवाई चालू केलेल्या आहेत त्या संदर्भात या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांना काय वाटतं या कारवाईबद्दल, आणि सोबतच जे रासायनिकचे जे दूध आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध हा त्याची मागणी वाढलेली आहे आणि त्याला दरही वाढण्याचे खूप मोठे चान्सेस आहे. शक्यता काय आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे गजानन शिंदे भाऊ, शेतकरी उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं हे जे दुधाला दर वाढणी आणि हे मिसळी दूध बंद होऊ राहिली चांगले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा बी फायदा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा बी हे होऊ राहिलं शेतकऱ्याला. तुमच्याकडे किती दूध उत्पन्न निघतं, म्हणजे रोजचं तुमचं दुधाचं किती आहे? माझं 1 क्विंटल दूध आहे सकाळ संध्याकाळचं. सकाळी 50 आणि संध्याकाळी 50. आज तुम्ही इथं लक्ष्मी दूध डेअरीवरती आलेले आहात, तर इथं त्यांना किती दूध देता तुम्ही, पुरवठा करता? मी 1 क्विंटल दूध टाकीतो बरोबर रोजचं. सरासरी काय फॅट असतो तुमचा? आमचा 6.5-7 फॅट येतो. बरोबर. आणि काय फॅटचे दर काय आहे इथं? 10.5 रुपये. 10.5 रुपये. या अगोदर जे मुंडे साहेब आयुक्त होण्याच्या अगोदर काय भाव होती? 10 रुपये होतं. 10 रुपये, म्हणजे तुम्हाला 50 पैसे वाढ. वाढ झालेली आहे. नक्कीच एक गोरगरीब शेतकरी किंवा कष्टाळू शेतकरी आहेत, तर त्यांचं या जे FDAचे जे आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आणि एक चांगल्या प्रतिक्रिया सामान्य वर्गातून चालू झालेल्या आहेत येणं. आणि या संदर्भातच बऱ्याचशा काही घटना मराठवाड्यात असतील, महाराष्ट्रात असतील, जे काही 6 विभाग आहेत त्यामध्ये ठिकठिकाणी खूप मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. आताच यल्ला किंवा या इथं ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्स आहेत त्यावरती ते पूर्ण ताला लावलेला आहे, म्हणजे बंद केलेले आहे. असे बरेचसे हॉटेल त्यांनी बंद केलेले आहेत. जे हॉटेलवरती नागरिक जातात त्यांना सर्वप्रथम मोफत पाणीची घोषणा केली होती, त्यामुळे सामान्य जे नागरिक आहेत तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊ की तुम्ही हॉटेलमध्ये कधी गेला आहात आता ह्या काही दिवसामध्ये? अशामध्ये काही जेवायला गेलो नाही आपण. आम्ही समजा आता आपल्याकडे बैलगाडा शर्यत असल्यामुळे आम्ही कुठे बाहेर जातो जेवायला, तर चला ठीक आहे, आपल्याकडे असते पैसे किंवा नसते, कधी शर्यत जिंकते हारते. साहेब आल्यामुळे आपल्याला जे फिल्टरचं पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी असेल किंवा आपल्याला जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशी जो होणारा त्रास होता, आता तो त्रास अक्षरशः होत नाही. कारण याचं एकच आहे की मसाल्याचे पदार्थ असेल तुम्ही वापरता, जे XYZ कोणी टेस्टिंग पावडर म्हणतो आपण, ते वापरत नाही. सरांमुळं फार चांगला फायदा होतोय. याच्यामुळं कॅन्सर मुक्त म्हणा
किंवा हॉस्पिटलमध्ये गर्दी 100%, एक 5 वर्ष जर कधी असं चाललं नक्कीच. तर जे मुलांना होणारे कॅन्सर वगैरे भरपूर प्रमाणात आहे असे की ते टाळेल 100%. आणि दुधाचा भाव वगैरे हे सगळं फायदा होणार शेतकऱ्याला. आम्हाला तर जाणवतोय की आम्हाला मागणी चांगली भेटते, जे आम्हाला पुरत नव्हता आज व्यवसाय, त्याच्यामुळे दर वाढून मिळाल्यामुळे आम्हाला चांगला त्याचा दर भेटतो पण आहे. आणि ग्राहकांचा प्रतिसाद पण चांगला आहे की जे बॅगचे दूध घेणारे होते ते घेत नाही, डायरेक्ट घेतात. आम्ही इथं डायरेक्ट दूध देतो. चांगली डेअरी आहे, असं काही अडचण येत नाही. पैसे असू द्या काही असू द्या, ग्राहक पण चांगले आहे आणि आम्ही 100% चांगले. साल्टा भरून तुम्ही येतात आणि आपल्याकडे किती गाई म्हशी किती आहे? आमच्याकडं एक 4 म्हशी आहे, 15 गाई आहे आणि 10 त्यांचे वासरं आहे. शर्यतीचे 5 बैल पण आहे आणि आमचं दूध फक्त 30 लिटर आहे. आणि तुम्ही ते बाहेर देतात? बाहेर देतो. राहिलेलं दूध एक 10-15 लिटर आम्ही शर्यतीच्या बैलांना पाच देतो. सकाळी 10-15 लिटर, संध्याकाळी 10-15. आणि एक आम्हाला आवड म्हणून आम्ही हे करतो, बाकी काही नाही आमचं. जे तरुण युवक आहे त्यांनी नक्कीच नोकरी नसल्यामुळे किंवा पर्यायी शिक्षण झालं नसल्यामुळे किंवा योग्यता बऱ्याच ठिकाणी कडक झालेल्या आहेत, परंतु या गोष्टीचा खंत मनात न बाळगता आपल्याकडे जे आहे त्याचं सोनं कसं करायचं या पद्धतीने हे पाटील सर आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की बुवा शर्यतीचे पण बैल आमच्याकडे आहेत आणि त्यासाठी आम्ही नुसतं दुधावरती अवलंबून न राहता शर्यतीच्या काही गोष्टी पण करतो, जेणेकरून त्यांना काही ना काही तिथून उत्पन्न पण येत असतं. साधारणतः आपल्या किती शर्यतीचे बैल तुम्ही कुठं कुठं नेत असतात? आम्ही सातारा, सांगली असेल, मुंबई असेल, आम्ही कुठे पण जाऊन ऑल महाराष्ट्र शर्यत खेळतो. त्याच्यामुळे आम्हाला असं काही नाही की शर्यत कुठे खेळायची, काय आम्हाला कुठेही बंदी नाही. सरकारने आम्हाला चांगलं ओपन करून दिलेले आहे शर्यत खेळण्यासाठी. आम्ही परमिशन नुसार आम्ही आयोजक पण आहे मैदान म्हणून, आम्ही पाचोडला घेत असतो. अच्छा. आणि आपल्या हे जे सरकार आहे, आता तुम्ही म्हटलं की सरकारने व्यवस्था करून दिलेली आहे किंवा बंदी उठवलेली आहे, तर त्यासाठी तुम्ही सरकारचं काय म्हणजे आवडतं सरकार आहे का काय, त्याच्यात अजून सजेशन केलं पाहिजे? बऱ्याचशा वेळेस काय होतं की सरकारवरती तोशेरे ओढले जातात किंवा बऱ्याचशा ठिकाणी तक्रारी येतात की बाबा सरकारने हे केलं नाही पाहिजे, ते केलं पाहिजे, असं सुझाव असतात. तर तुमचं काय सरकारबद्दल काय मत आहे? आमचं काय म्हणणं नाही, सरकार चांगलंच आहे. जर सरकार चांगलं नसतं तर आज FDA ची कारवाई कुठेही होत नव्हती. याच्या आधी काही FDA नव्हती का? काही याच्या आधी किंवा आपण जे म्हणतो तुकाराम मुंडे साहेब नव्हते का? की या अगोदर तुकाराम मुंडे साहेब बऱ्याचशा विभागातून जवळजवळ 30 वेळेस त्यांची बदली झालेली 22 वर्षामध्ये आणि अतिशय कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडला तसं FDA ला आपल्याला तुकाराम मुंडे साहेब सापडलेले आहेत. जाणून घेऊया आपण अजून यांच्या श्रोत्यांकडनं किंवा यांचं काय आपलं काय प्रतिक्रिया आहे या मुंडे आपलं साहेब नाव सांगा. सूर्यकांत शांतीलाल लाके, राणा आडगाव बुद्रुक. मुंडे साहेब आल्यापासून जे दुधाला दरवाढ होते ते कंटिन्यू सातत्यानं दरवाढ होतीये. भेसळ युक्त दूध जे आहे ते बंद झालेलं आहे, आळा बसलाय. आणि अजून जरी समजा 1 वर्षभर मुंडे साहेबाची बदली नाही केली महाराष्ट्र शासनानं कोणी, तर मी तर नक्की सांगतो 70-80 रुपये लिटरचा भाव 100% भेटेल. बऱ्याच ठिकाणी आता हॉटेल्स वरती पण आळा बसलेला आहे. आता तरी पण इथं काही प्रमाणामध्ये असे हॉटेल आहेत संभाजी नगर जिल्ह्यातील किंवा सिडकोचा जो भाग आहे, हायकोर्ट असेल, तिथं पण असे अजून पण व्यवस्था पाहिजे तशी नाहीये. आम्ही काल तिथं सर्वे केला होता, तर तिथं अजून सुद्धा बऱ्याचशा घाणी आढळलेल्या आहेत. परंतु त्यांना ते बोललं असता हॉटेल मालक त्याची जुदोरी किंवा त्यांचा जो दमदाटीपणा आहे तो अजून गेलेला नाही. तर त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? हॉटेल मालकाने ते दमदाटीपणा जे करताय ते सोडून द्यावं, कारण का दमदाटीपणा करून कस्टमर काही जमणार नाही. उद्या जर तुम्ही क्वालिटीने द्याल तर 1 दिवस येईल कस्टमर, 2 दिवस येईल, नंतर कस्टमर येणार. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं ते करतो, अधिकारी येतात पण आम्ही त्यांना पाठवून देतो, असा त्यांचा आरोप आहे. नाही, ते आरोप तर ते नाही का. सगळ्यात मोठं नाही का पोलीस कारवाई झाली पाहिजे त्यासाठी. नक्कीच. तुकाराम मुंडे साहेबांना एक विनंती आहे की जे हॉटेल चालक आहे, मालक आहेत, यांचं म्हणणं आहे की बरेचसे टेबला खालून पैसा दिला की मनमानी कारभार करता येतो आणि किती अधिकारी कडक आले, काही आले तरी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करता येतं. किती मुंडे आले तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने आमची चाल सोडणार नाही, असं कालचं निदर्शनात आलेलं आहे. माननीय न्यायालय, कोर्ट, हायकोर्ट यांच्या समोरील जे हॉटेल्स आहे, चहा चालक आहे, त्यांच्या तिथं अतिशय घाण व्यवस्था नसलेले असं निदर्शनात आलेलं आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी कंप्लेंट
तक्रारी होत असताना सुद्धा तिथं त्यांचं आशय स्टेटमेंट देणं हे कितपत योग्य आहे, हे या एफडीएच्या डिपार्टमेंटला सामान्य जनतेकडनं हा सवाल आहे. परंतु काही ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारवाई झालेली असताना सुद्धा या पद्धतीचा एक छुपा म्हणजे मिसिंग लिंक ही झालेली आहे. तर मी माननीय तुकाराम मुंढे साहेबांना मुंबई आउटलुकच्या माध्यमातून एक विनंती करतो की ज्या पद्धतीने तुमची वाटचाल आहे ती अतिशय खूप सुंदर आहे. फुलने फुलाची पाकळी नाही, पूर्ण फुलांचा गुच्छच तुम्ही या सामान्य जनतेला दिलेला आहे. परंतु असे जे थोडे थोडे करून जे सुधार होईल आम्हाला आजच्या आज अपेक्षित नाहीये, परंतु येणारा काळ 2-4 वर्ष जर तुम्ही त्या पदावरती त्या खुर्चीवर जर असाल तर नक्कीच सामान्य जनतेचा फायदा होणार आहे. बाबा आपलं काय नाव? या इकडे. सुरेश बाबा छाजड, आपलं एफडीएचं जी कारवाई होते, तुकाराम मुंढे साहेब जे आलेले आहेत गेल्या काही 2-3 महिन्यापासून ती सारखी कारवाई चालू आहे छत्रपती संभाजीनगर मधून, तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? चांगलं काम, इकडे बघा. चांगलं काम. कोणत्या कामाला तुम्ही अतिशय हे देतात, प्रशंसा करतात? जसं अन्न डिपार्टमेंट मध्ये सुरू आहे हा, तसंच औषध विभागातही व्हायला पाहिजे. बरोबर. या अगोदर तुम्हाला जे समजा तुम्ही तर आता वयापेक्षा तुम्ही जवळपास 60च्या जवळपास आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बरेचसे भ्रष्टाचार किंवा असे भेसळचे बघितलेले, तर आता ज्या कारवाई होत आहे ते थांबलेल्या आहे आणि जवळपास 90-95% जवळपास थांबलेल्या जे केमिकल आहे ते थांबलेलं आहे. पण कुठंतरी थोडंफार चोरी होत आहे असं लोकांना वाटत असेल, परंतु आपली काय प्रतिक्रिया की हे तुमचा अनुभव काय म्हणतो याच्यात? अनुभव म्हणजे काय, हे आता थांबायला नाही पाहिजे, सातत्य टिकून राहायला पाहिजे. मग याने सरकारने पण साथ दिली पाहिजे. नाही तर काय मागचे जे मंत्री होते ते एफडीए असो का कोणतेही असो, माननीय तुकाराम मुंढे साहेबांची गेल्या 30 वेळेस बदली झाली. तर मग शासन जर ठामपणे 5 वर्ष जर देत असेल, त्यांचा जो कार्यकाल आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस किंवा एकनाथ शिंदे आहेत साहेब, तर त्यांनी जर यांना या डिपार्टमेंटवरती ठेवलं तर तुम्हाला काय वाटतं की काय बदल होऊ शकतो? नाही, ह्या तर डिपार्टमेंट ठेवायलाच पाहिजे, परंतु याच्या सोबत आणखी बाकी डिपार्टमेंट मध्ये थोडस लक्ष झालं पाहिजे. तुमचा सुझाव कोणत्या डिपार्टमेंटची आहे? जसं कृषी विभाग आहे, शेतकऱ्याला भरपूर त्रास आहे. काय त्रास? तशी बाकी त्यांना जे वस्तू घ्याव्या लागतात शेती उपयोगी, ते सगळ्या महागच होत चालल्या. याचं कारण काय आहे? तुम्ही काय समजता? याचं कारण म्हणजे थोडस सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून. कारण शेतकऱ्याचं कोणीच ऐकून घेत नाही, शेतकऱ्याला सर्वांचं ऐकून घ्यावं लागतं. या प्रश्नाचा जो मूलभूत गाभा आहे की एफडीएचा जो प्रश्न आहे तो बाजूला आहे, परंतु सामान्य जनता हे जवळपास कृषी प्रधान देश आहे भारत हा, आणि ही संस्कृती म्हणजे सोन्याची चिडी म्हटलं जातं, कारण की या देशात सुजलाम सुफलाम अशा पद्धतीने इतकं उत्पन्न आणि भरमसाठ शेतकरी असल्यामुळे उत्पन्न जबरदस्त येतं, परंतु शेतीला माल नाही, पिकाला योग्य पद्धतीने जे बियाणं मिळत आहे ते व्यवस्थित मिळत नाही, क्वालिटी दर्जेदार मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट पलीकडची की हे जे खत दिलेलं आहे अमेरिकेसारख्या देशाने, जे अणुबॉम्बचा जे काही साठा होता, रॉ मटेरियल ते वेस्टेज जो होता तो युरिया आणि त्या माध्यमातून भारतात डम्पिंग करण्याचे बरेचसे आरोप झालेले असताना सुद्धा शेतात आपण कोणता केमिकल टाकतोय का खत टाकतोय का विष टाकतोय हे अजून कळालं नाही. परंतु एकीकडे हे सगळ्या गोष्टी प्रश्न असताना सुद्धा शेतकऱ्यांना जो पाहिजे तसा तो खत मिळत नाहीये, वेळेवर त्यांना ते पुरवठा होत नाहीये असे बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि मिळालं तरी पण बियाणं चांगलं मिळत नाही, शुद्ध बीजापोटी फळे रसे गोमटी फळे रसाळ गोमटी या पद्धतीने जे आहे की जर शुद्ध बीज असेल तर फळ जे आहे ते चांगलं रसाळ राहणार आहे, गोमटी राहणार आहे, गोलगटम राहणार आहे. तर या पद्धतीने छाजेड काकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या पण प्रश्नांवरती मार्ग काढला पाहिजे. सरकार करतंय का नाही करतंय? आता आम्हाला सामान्य माणसाला काही कळत नाही. एक भाव व्यक्त तुम्ही करू शकता ना की बाबा सरकारचं जे चालू आहे कार्य जे आहे गेल्या आता काही वर्षापासून जे सरकार आता स्थापन झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहे का काही अजून सजेशन करणार? नाही, काम चांगलं करून राहिलं, पण प्रत्येक विभागात शेतीवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे. सगळीकडे तुकाराम मुंढे साहेबांसारखे प्रतिनिधी अधिकारी नेमले पाहिजे असं आहे. मग गेल्या स्वातंत्र्यापासून जो आता भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यासारखं जर समजा एक कुठंतरी अधिकारी असू शकतो, तर मग बाकीचे IAS किंवा IFS किंवा IPS आहेत तर त्यांना त्यांच्या क्षमता नाही का? हा, तेच क्षमता असून ते डोळे झाकपणा करत असत.
कदाचित त्यांच्यावरती जे अधिकारी आहे, नेते मंडळी आहे, तर त्यांचा वचक असेल किंवा त्यांच्या कायद्यात किंवा त्यांच्या बॉर्डरमध्ये राहून त्यांना करावं लागत असेल, म्हणून ते काही त्यांना फ्रीडम मिळत नसेल. कायदे तर भरपूर कडक वाटतात. हा रोज वाचण्यात येतं की कायदे फार कडक होऊन राहिले, हा परंतु त्याची अंमलबजावणी ती होत नाहीये. नक्कीच